मित्रांनो, आज आपण बर्डी स्थित वंचित बहुजन आघाडी यांच्या कार्यालयावर पोहोचलो आणि वंचित बहुजन आघाडी या संघटनेला निरंतर पक्षप्रमुख कार्यक्रम चालू आहे आणि आज सुद्धा या वंचित बहुजन आघाडी इथे आज सुद्धा पक्षप्रवेश कार्यक्रम घेण्यात येत आहे आणि या कार्यक्रमामध्ये आहे राहुल दहीकर साहेब आणि यांच्या नेतृत्वामध्ये इथे पक्षप्रवेश देण्यात येत आहे. आपल्याकडे चॅनल जुळलेले आहे. काय सांगा जाऊ सर, आपला परिचय सांग. मी राहुल विठ्ठलराव दहीकर, माजी कार्यकारी अभियंता आणि सध्या मी वंचित बहुजन आघाडीमध्ये नागपूर शहराचा महासचिव या पदावर कार्यरत आहे. आजचे जे हे बाईट आहे, या बाईटमध्ये आपल्याला माहिती असेल का वंचित बहुजन आघाडीचे सर्व आमचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि सुजातदादा आंबेडकर हे पूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे निवडणुका आहेत तिथे तिथे ते फिरत आहेत आणि जागोजागी प्रबोधन करून निवडणुकाला कसं सामोरं जायचं ते सांगत आहेत. आणि मागच्या पालिकामध्ये आणि नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये फुल नाही फुलाची पाकळी म्हणून 100 नगरसेवक आमचे निवडून आलेले आहेत आणि त्या प्रित्यर्थ आता कुठे समाज समूहामध्ये असं चालू आहे की नाही बाबा, महाराष्ट्रामध्ये एकमेव पक्ष आहे जो की वंचित बहुजन आघाडी आहे आणि त्या वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने आपण जावं आणि त्या प्रित्यर्थ हजारो कार्यकर्ते ते पक्षामध्ये प्रवेश घेत आहे आणि त्याच माध्यमातून आज एक प्रवेश होऊ घातलेला आहे वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये. आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे आदरणीय मंगेश भाऊ वानखेडे, अध्यक्ष नागपूर शहर आणि निवडणूक निरीक्षक आयुष्यमान अनिकेत मूल साहेब आहेत, प्राध्यापक. इकडे मध्य नागपूरचे विधानसभा अध्यक्ष मनोजजी सुटे आहेत, कमलेश शेंबरकर संघटक आहेत, विनोद मोहोड आहेत दक्षिण पश्चिम नागपूरचे आणि वांद्रे आहेत. यांच्या समक्ष श्री कुणाल तेलंग सर हे रिटायर्ड चॅरिटी कमिशनरमध्ये सुपरिटेंडेंट होते, तर त्यांना आता पोस्ट रिटायरमेंट समाजासाठी आपण काही करायचं आहे, पे बॅक टू सोसायटी करायची आहे आणि समाजाची सेवा करायची आहे, तर त्यांनी माध्यम निवडलं वंचित बहुजन आघाडीचा पक्ष आणि त्यांचा प्रवेश आम्ही आमच्या नागपूर शहराच्या पक्षामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये करतो आहे. तर मी विनंती करतो वांद्रे यांना की त्यांनी शाल जे दुपट्टा आहे तो द्यावा. देऊ ना. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. फोटो क्लिक कर. ठीक. असं नागपूरतर्फे नागपूर वंचित बहुजन आघाडी शहर तर्फे रीतसर कुणाल जी तेलंग साहेब यांचा पक्षप्रवेश रीतसर झालेला आहे, त्याचं मी सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि मंगलकामना केली. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. सत्य बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो. ठीक आहे. निरंतर वंचित बहुजन आघाडी या संघटनेमध्ये निरंतर पक्षप्रवेश चालू आहे आणि या निमित्ताने कुठे ना कुठे वंचितचे हात मजबूत करण्याचं काम चालू आहे आणि या अनुषंगाने वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते ह्या वंचितला जुळत आहे. थेट आपल्याशी मंगेश साहेब जुळलेले आहे. मंगेश साहेब,
वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्ते निरंतर हे वंचित बहुजन आघाडीला जुळत आहे. कुठे ना कुठे वंचितचे हात मजबूत करताय. तुम्ही का सांगणार वंचितचे हात मजबूत करण्यासाठी लोक जुळत आहे, का सांगणार? सर्वप्रथम मी इथे आदरणीय कुणाल तेलंग साहेबांचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी वंचित बहुजन आघाडी हे त्यांची खूप मनापासून इच्छा होती आणि मागच्या 2 ते 3 महिन्यापासून ते सतत प्रयास करत होते की इथे इलेक्शन संपल्यानंतर कुठला पक्ष द्यावा आणि कुठे काय करायचं. त्यांचं वारंवार माझ्याशी बोलणं चालू होतं आणि आज रेषा ते वेळ आली की आज ते आपल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्ष प्रवेश करतात. त्याच प्रकारे ते त्यांचे 2 मिनिटं मनोगत पण व्यक्त करतील की त्यांनी वंचित बहुजन आघाडी का बरं निवड केली. तर त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं मला की बरेच ठिकाणी जे आंदोलन चालू आहे, आपल्या जे वंचित समूहावरती जे अत्याचार होत आहे, आपण पाहाल की सोमनाथ सूर्यवंशी जे केस आहे, वडार समाजावरती जे झालेल्या त्यांनी कशा प्रकारे हाताळून आलेले आहे. श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर सतत प्रयास चालू आहे. परवाच्या दिवशी पण औरंगाबादमध्ये त्यांचे रिझल्ट होतं, अजून काही लागलेलं नाही. सातत्याने जे अत्याचार सगळे वंचित पीडित लोकांवरती होत आहे ते पाहूनच त्यांनाही वाटले की आपण समाजाप्रती काहीतरी केलं पाहिजे आणि आपण कुठे थांबलेलो आहे त्याची वाट का पाहायची. म्हणून ते आज आपल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेले आहेत. त्यांचे जे भाऊ आहे ना ते पण नगरसेवक राहून राहिलेले आहेत. त्यांनी सांगितलं, त्यांनी विचारलं की कुठे जायचं तर त्यांनी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष निवडलेला आहे. मान्यवर साहेब, ज्यांनी वंचित बहुजन आघाडी इथे पक्ष प्रवेश केलेला आहे आणि एक आनंद सुद्धा त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे. थेट त्यांच्याशी वार्ता करूया. काय मुद्द्याला घेऊन ते वंचित बहुजन आघाडी या नेतृत्वामध्ये पोहोचले आहे, सांगा, आपला परिचय सांगा. मी कुणाल तेलंग आणि शासकीय सेवेत होतो. 2016 मध्ये रिटायर्ड झालो मी. बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की वंचित समाज आघाडी जो पक्ष आहे या पक्षाशी जुडायचं. कारण आपल्या समाजावर जो अन्याय अत्याचार होतो त्याला वाचा फोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी जी आहे ती सातत्याने कार्यरत आहे आणि समाजासाठी माझं काही देणं लागते तर या माध्यमातून मी वंचित बहुजन आघाडी पक्ष हा निवडलेला आहे आणि याच्या माध्यमातून समाजासाठी जी काही माझी सेवा आहे ती देण्याचा मी प्रयत्न करतो. आपण सामाजिक कार्यकर्ता सुद्धा आहे आणि वेगवेगळे पक्ष सुद्धा आहे आणि आपण वंचितलाच एक प्राधान्य दिलेलं आहे आणि या पक्षामध्ये आपण आल्यानंतर तुम्हाला समाजामध्ये कार्य करायचे आहे वंचितच्या नेतृत्वामध्ये? वंचित बहुजन आघाडीचे जे काही कार्यक्रम राहतील, जे प्रोग्राम राहतील त्याच्यामध्ये मी माझा सहभाग घेईन आणि जे काही अन्याय अत्याचाराला जे काही वाचा फोडण्यासाठी जे कार्यरत राहील पक्ष त्याच्यासोबत मी कार्यरत राहील. अन्याय अत्याचारावर जे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि संघटन जे मजबूतीने काम करत आहे त्यांच्याशी पाठीशी पाठी लावून मी त्यांच्या हाताला हात देऊन मी निरंतर असे कामं करणार. याकरिता मी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वामध्ये पक्ष प्रवेश घेतलेला आहे. आपल्याकडे राहुल दहीकर साहेब सुद्धा आहे आणि एक वंचितच्या या कार्यकर्त्यामध्ये त्यांनी समाजाला कसं जोडायचं आणि कसं काम करायचं हे नेतृत्व त्याच्यामध्ये हाताशी आहे. जाणून घ्या त्यांचं काय सांगणं आहे. मला या प्रसंगी एक महत्वाची सूचना करायची आहे. तसं व्हॉट्सअपच्या माध्यमातून, पत्रकाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यापर्यंत बातमी पोहोचली असेल का उद्या दिनांक 7/2/2026 दुपारी 12 वाजतापासून एका दिवसाचं धरणं आंदोलन संविधान चौकामध्ये आहे आणि ते धरणं आंदोलन याच्यासाठी आहे की मालची या गावामध्ये बानोरा ग्रामपंचायत आहे, त्यांच्या अंतर्गत तिथे बोरकर नावाची फॅमिली आहे आणि ती बोरकर नावाची फॅमिली
आपल्या मजुरीनी म्हणा किंवा आणखी काय आपलं जीवन यापन करत होती ते लोक तिथे 40 वर्षापासून राहत होते. परंतु एक भूमिगत पाईपलाईन फुटल्या एवढ्याशा कारणाने, हालाकी ते जे पाईपलाईन फुटली त्याला दुरुस्त करून देण्याचंही काम त्यांनीच केलं, परंतु पाईपलाईन फुटल्या या कारणावरून इथली जे त्या गावाची जे शासकीय यंत्रणा आहे, ग्रामपंचायत आहे, बीडीओ आहे, यांनी त्यांचं पूर्णच्या पूर्ण घर उद्ध्वस्त केलं. नव्हे घरच उद्ध्वस्त केलं नाही तर त्यांच्या घरी म्हणजे आंघोळी करून जो स्वयंपाक शिजलेला होता, शिजलेल्या अन्नासकट डबे भरून धान्य होतं तेही घेऊन गेले. त्यांच्याजवळ जे काही पैसा पाण्याचा एवज होता तेही घेऊन गेले आणि त्यांना बेघर करून सोडले. तर त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी 1 दिवसाचा मोर्चा सुद्धा तिथे काढला होता परमिशन नसतानाही. आणि मोर्चा काढूनच थांबले नाही तर त्याच्यानंतर निवेदन देण्यासाठी जेव्हा ते तहसील ऑफिसमध्ये गेले तिथे निवेदन स्वीकारलं, परंतु त्यांनी सांगितलं की सरकारने जे काही केलं ते योग्य केलं असं ते बोलले. परंतु 2011चा ग्रामपंचायतचा तो GR आहे, त्या GR मध्ये लिहिले आहे का 2011 पर्यंत जे घरं होते त्याच्या आधीपासून त्यांना नियमित करण्यात येईल आणि ते नियमित न करता त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं. परंतु तो FIR त्यांच्या अगेन्स्टमध्ये ज्यांनी कोणी हे केलेला आहे त्यांच्या अगेन्स्टमध्ये FIR पोलीस लोकांनी दाखल केलेला नाही. तर त्याच्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी म्हणून नागपूर शहर व नागपूर ग्रामीण हा एकत्रित करून संविधान चौकामध्ये 1 दिवसाचं धरणं आंदोलन घेण्यात येत आहे. तर त्यापैकी या प्रसंगी मी सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आवर्जून दुपारी 12 वाजतापासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1 दिवसाच्या धरणं आंदोलनामध्ये सहभागी व्हावं हेच मी प्रकर्षानं विनंती करतो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वामध्ये नागपूरच्या या संविधान परिसरामध्ये 1 दिवसीय धरणं आंदोलन घेण्यात येत आहे आणि जनतेला आवाहन केलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनाला साथ द्यावी आणि ज्या पीडितांना अन्याय झाला आहे त्यांना मजबूतीने आपण न्याय मिळवून देऊ, हा एक संदेश जनतेपर्यंत पोहोचला आहे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयामधून.